पन्हाळा पंचायत समितीच्या वतीने आयोजित महाआवास अभियान कार्यशाळेचे उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांच्या हस्ते करण्यात आले। पन्हाळा पंचायत समिती प्रशासनाकडून महाआवास अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावरील पात्र कुटुंबांना मागेल त्याला घरकुल योजना प्रभावीपणे राबवली जात आहे। सरपंच आणि गावातील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीही गावातील गरजू कुटुंबांची नावे पात्र यादीत समावेश करून जास्तीत जास्त कुटुंबांना घरकुलाचा लाभ देऊन आपल्या गावाचा विकास साधला पाहिजे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केले। तसेच गावठाण विस्तार झाला नसल्याने जागा नसणाऱ्या कुटुंबांना पात्र यादीत नावे असून देखील वंचित राहावे लागते आहे। सर्व ग्रामपंचायतीने गावठाण विस्तार प्रस्ताव द्यावेत, म्हणजे वरिष्ठ स्तरावरून गावाशेजारील शासनाकडे असलेल्या वन विभाग तसेच मुलकीपड आणि गायरान जमिनीचे अदलबदल करून त्यांचा वंचित गरजूंना लाभ देता येईल किंवा एखाद्या ठिकाणी सर्वांसाठी हक्काचे घर उपलब्ध करता येईल। आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी ग्रामपंचायतीने प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन केले। तसेच घरकुल लाभार्थी कुटुंबांना रोजगार हमीतून ज्यादा 20,000 रुपये दिले जातात, त्याचा लाभार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन पन्हाळा गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी केले। तसेच महाआवास अभियानात कार्यरत तसेच उत्कृष्ट घरकुल लाभार्थी कुटुंबाचा आणि आयुष्यमान भारत अभियान प्रभावीपणे राबवून 100% उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या आशा सेविकांचा आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी शाहूवाडी पन्हाळा प्रांताधिकारी समीर शेंगटे, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, पन्हाळा गटविकास अधिकारी सोनाली माडकर, आरोग्य अधिकारी SS गायकवाड, पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर, विस्तार अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, PD भोसले, राजेंद्र तळपे यांच्यासह या कार्यशाळेला पन्हाळा तालुक्यातील सर्व गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आशा सेविका व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस ऑफ इंडिया न्यूज प्रतिनिधी श्री जगदीश शिर्के।